प्राऊड वाटतो की मी पहिली डायरेक्ट सेलिंगमधली महिला आहे जिने 1 करोडपेक्षा जास्त इन्कम गेल्या 3 वर्षामध्ये या बिझनेसमधून घेऊ शकता. तुम्ही प्रॉडक्ट बेस डायरेक्ट सेलिंग का निवडलं? मला पहिला इन्कम पहिल्या 15 दिवसातच आला. 4 वर्षापूर्वी मी या कंपनीत आले. डायरेक्ट सेलिंगचा मला कोणताच अनुभव नव्हता आणि या माध्यमातून मी 28,000 महिलांपर्यंत पोहोचले. अभिमान वाटतो सांगायला की या माध्यमातून मी महिन्याला 6 लाखाच्या आसपास इन्कम घेते. महिंद्रा XUV X7 ही लक्झरी कार घेतली आहे आणि फक्त मीच नाही घेतली, तर माझ्या टीममधून 10 लीडर्सनी कार घेतली आहे. मी एका सॅनिटरी नॅपकिनच्या मोहात या कंपनीमध्ये आले. हे जे नॅपकिन आहे ते अँटीबॅक्टेरियल, अँटी कॅन्सर आहे आणि त्याचबरोबर PCOD, PCOS, सिस्ट, फायब्रॉइड, गर्भाशयाचे विविध आजार याच्यावर काम करतं. त्यामुळे आणि आजच्या जगात एक्स्ट्रा इन्कम कोणाला नको आहे, म्हणून मी इथे स्टार्ट केलं. आणि येस, तुम्ही इथे तुमची मोठी स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता. मी जेव्हा स्टेटस ठेवायला सुरुवात केली तर पहिली प्रतिक्रिया फॅमिलीतून किंवा फ्रेंड्समधून आली की आहे ना, तुला जॉब आहे, तू चांगली नोकरी करते, तर काय हे सॅनिटरी नॅपकिन विकते, पॅड विकून तुझं काय होणार आहे. जग हे हसायला येतं पण पोसायला येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी डायरेक्ट सेलिंग ही खूप मार्केटमध्ये बदनाम असल्यामुळे त्याची पूर्ण नॉलेज न घेता लोक त्याच्याबद्दल अफवा उठवतात. नमस्कार, मी विशाल वाळवे. आज आपण आपल्या टॉक शोमध्ये अशा एका व्यक्तिमत्वाला आमंत्रित करणार आहोत ज्यांनी आत्तापर्यंत 28,000 महिलांपर्यंत पोहोचून महिला सक्षमीकरण आणि महिलांचे मासिक पाळी आरोग्य याच्यावर काम केलेले आहे. त्यांचं नाव आहे मिसेस मानसी पत्याने, ज्या VR मोर या कंपनीच्या सफायर डिरेक्टर आहेत. मानसी मॅडम, आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. आणि आज या टॉक शोमध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते. मानसी मॅडम, आपण आपल्या व्ह्युअर्सना स्वतःबद्दल थोडी माहिती द्या. येस, मी मानसी पत्ताणे, सफायर DS VR मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. 4 वर्षापूर्वी मी या कंपनीत आले. डायरेक्ट सेलिंगचा मला कोणताच अनुभव नव्हता, पण या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर मला ट्रेनिंग आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून कंपनीची माहिती मिळाली आणि इथून आपण खरंच आपल्या स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकतो आणि मोठी स्वप्न पूर्ण करू शकतो हे मला इथून कळलं. आणि या माध्यमातून मी 28,000 महिलांपर्यंत पोहोचले. बऱ्याच जणांना आर्थिक सक्षम केलं आहे, खूप जणांची स्वप्न पूर्ण केले आणि मला अभिमान वाटतो सांगायला की या माध्यमातून मी महिन्याला 6 लाखाच्या आसपास इन्कम घेते आणि फक्त मीच घेत नाही आहे, तर माझ्या टीममधून अनेक जे लीडर्स आहेत ते 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम घेत आहेत. काही लीडर्स 2 लाखापेक्षा जास्त इन्कम घेत आहेत, काही 1 लाखापेक्षा जास्त घेत आहेत आणि बरेचसे लीडर 50,000 प्लस इन्कम घेत आहेत. या माध्यमातून मी स्वतःची 25 लाखाची महिंद्रा XUV X7 ही लक्झरी कार घेतली आहे आणि फक्त मीच नाही घेतलं, तर माझ्या टीममधून 10 लीडर्सनी कार घेतली आहे. सो हा बिझनेस जो आहे तो खूप जबरदस्त आहे आणि तो खूप मोठा रिस्पेक्ट आणि ओळख आपल्याला निर्माण करून देऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचशा महिलांनी, जास्तीत जास्त महिलांनी या बिझनेसमध्ये येणं गरजेचं आहे. तुमचा या कंपनीसोबत प्रवास कसा सुरू झाला? माझा या कंपनीसोबतचा प्रवास ॲक्च्युली ॲक्सिडेंटल म्हणू शकतो, कारण मी बाय चॉईस किंवा बाय विजन डायरेक्ट सेलिंग निवडलं नव्हतं. तर मी एका सॅनिटरी नॅपकिनच्या मोहात या कंपनीमध्ये आले. माझी बहीण, ज्या आता माझ्या लीडर पण आहेत, जान्हवी बने मॅम, यांनी माझ्याकडे हा सॅनिटरी नॅपकिन आणला आणि मासिक पाळीतला माझा आणि माझ्या मुलीचा त्रास कमी व्हावा म्हणून मी हे प्रोडक्ट घेतलं. आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याचे फायदे अनुभवल्यानंतर मला असं वाटलं की जे त्रास मला आहेत तसेच इतर महिलांना आहेत, माझ्या मुलीला जे त्रास आहेत ते इतर मुलींनासुद्धा आहेत. सो हे जे नॅपकिन आहे ते अँटीबॅक्टेरियल, अँटी कॅन्सर आहे आणि त्याचबरोबर PCOD, PCOS, सिस्ट, फायब्रॉइड, गर्भाशयाचे विविध आजार याच्यावर काम करतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त महिलांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचवण्याचं ठरवलं आणि नंतर मला हळूहळू ट्रेनिंगमधून कळलं की यात एक्स्ट्रा इन्कमसुद्धा आहे आणि आजच्या जगात एक्स्ट्रा इन्कम कोणाला नको आहे, म्हणून मी इथे स्टार्ट केलं. आणि येस, तुम्ही इथे तुमची मोठी स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता. तुम्ही प्रॉडक्ट बेस डायरेक्ट सेलिंग का निवडलं? जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युली मी हे बाय चॉईस निवडलं नव्हतं, पण मला सतत असं वाटायचं की नोकरी करायचा मला खरंच कंटाळा होता. सो मला काहीतरी बिझनेस करायचा होता आणि तो बिझनेस असा असावा की प्रोडक्ट स्थिर असावं, दीर्घकालीन असावं आणि दररोज माणसाला ते लागलं पाहिजे असं प्रोडक्ट असावं असं मला नेहमी वाटायचं. आणि जेव्हा मी या बिझनेसमध्ये आले तेव्हा मी सॅनिटरी नॅपकिनच्या मोहात आले.
आणि त्यानंतर मला असं वाटलं की येस, हेच ते प्रॉडक्ट आहे जे प्रत्येक हां. महिलेला लागणार आहे आणि घरोघरी लागणारं प्रॉडक्ट आहे. कारण ह्याच्यासोबत या कंपनीमध्ये न्यूट्रॅस्युटिकल प्रॉडक्टसुद्धा आहेत, जे आजारी पडल्यावर लोकांना बरं करण्यापेक्षा लोकं आजारी पडू नये याच्यावरती काम करतं. सो मला प्रॉडक्ट आवडले आणि त्यानंतर मी या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तर तुम्ही काम तर सुरू केलं, पण आता तुम्हाला पहिला इन्कमसाठी किती वेळ लागला होता? मला पहिला इन्कम पहिल्या 15 दिवसातच आला. हं. कारण प्रॉडक्ट जेव्हा हातात आलं ते इतकं छान होतं महिलांसाठी, की माझ्या मैत्रिणींना सांगायला सुरुवात केली. आणि माझ्या मैत्रिणींना सांगितल्यानंतर लगेचच माझ्या 2 मैत्रिणी मला या कॉन्सेप्टमध्ये जॉइन झाल्या आणि त्या माध्यमातून मला पहिलं इन्कम 15 दिवसातच आलं होतं. ते खूप छोटंसंच इन्कम होतं, पण खूप आनंद आणि आत्मविश्वास देऊन गेलं. कारण मी जॉबमध्ये मला सॅलरी येतच होती. पण हे मी कोणाला तरी चांगले प्रॉडक्ट दिले, त्यांचं हं. हेल्थ चांगलं करून त्याचा मोबदला मला मिळाला. सो त्याचा मला जास्त आनंद झाला आणि ते इन्कम घेतल्यानंतर मला ट्रेनिंग आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून इन्कमबद्दल कळत गेलं आणि इन्कम हळू वाढत गेलं. आता हा तुमचा प्रवास तर सुरू झालाच होता. तर या प्रवासात काही अडचणी असतातच. हो. म्हणजे सगळं काही सरळ नसतंच. तर या प्रवासातली सर्वात मोठी अडचण काय होती? या प्रवासातली सर्वात मोठी अडचण म्हणजे मी जसं सांगितलं, की हे प्रॉडक्ट जे आहे ते आहे सॅनिटरी नॅपकिन. सो मी जॉब करत होते. त्यामुळे मी जेव्हा स्टेटस ठेवायला सुरुवात केली, तर पहिली प्रतिक्रिया फॅमिलीतून किंवा फ्रेंड्समधून आली, की "आहे ना तुला जॉब आहे, तू चांगली नोकरी करते, तर काय हे सॅनिटरी नॅपकिन विकते? पॅड विकून तुझं काय होणार आहे?" हा सगळ्यात पहिला प्रश्न होता, की पॅड विकून तुझं काय होणार आहे? आणि कशाला सगळ्या अनेक बिझनेसमध्ये जायला पाहिजे? नोकरी चांगली आहे. सो नकारात्मक लोकं ही आपल्या आजूबाजूला असतातच. कुठलाही बिझनेस करा आणि त्याचसोबत कधी-कधी आपल्या जवळच्या लोकांकडूनच विरोध होतो. तसा विरोध मला झाला. पण मला प्रॉडक्ट आणि प्रॉडक्टच्या रिझल्टवरती विश्वास होता. त्यामुळे मी थांबायचं नाही ठरवलं आणि मी काम करत राहिले. कारण आपल्याला त्याचं उत्तर हे आपल्या कामाने द्यायचं असतं. आत्ता जसं तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे जसं लोकांनी काही प्रतिक्रिया दिल्या, तर म्हणजे सुरुवातीला कशा प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला लोकांकडून मिळायच्या? बघा, जग हे हसायला येतं, पण पोसायला येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी डायरेक्ट सेलिंग ही खूप मार्केटमध्ये बदनाम असल्यामुळे त्याची पूर्ण नॉलेज न घेता लोकं हं. त्याच्याबद्दल अफवा उठवतात. सो तशाच होत्या, की तुला इथून काही इन्कम मिळणार नाही हं, हं. किंवा जे वरती लीडर्स आहेत तेच इन्कम घेतात. अशा प्रकारचे खूप निगेटिव्ह कमेंट्स यायचे. पण मी त्यासाठी कंपनीच्या बिझनेस प्लॅनवर फोकस केला आणि त्या गोष्टी समजून घेतल्या, की ॲक्चुअलमध्ये हा बिझनेस कसा केला जातो. आणि मला प्राउड वाटतो, की मी पहिली डायरेक्ट सेलिंगमधली महिला आहे, जिने 1 करोडपेक्षा जास्त इन्कम गेल्या 3 वर्षामध्ये या बिझनेसमधून घेतलेला आहे. ओके. तुम्ही यामध्ये सातत्य कसं ठेवलं किंवा यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? मला याच्यात सातत्य ठेवण्यासाठी प्रेरणा एकतर माझं कुटुंब, हं, माझी टीम हं. आणि त्याचबरोबर माझी स्वप्न आणि माझं ध्येय यांनी मला प्रेरणा दिली आहे आणि माझी टीम सतत म्हणजे त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्या ध्येयासाठी मी नेहमीच स्वतःला प्रेरित ठेवलंय. त्यानंतर आता हा व्यवसाय तर तुम्ही चालू केला, सुरुवात तर झाली होती. तर ह्या व्यवसायामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल झाला? येस, ऑफकोर्स बदल खूप मोठा झाला. कारण 22 वर्ष मी नोकरी करत हं, होते आणि आपल्या फॅमिलीमध्ये, मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी म्हणेन, की लहानपणापासून हे शिकवलेलं असतं, की तुझं शिक्षण पूर्ण कर, कुठेतरी नोकरी कर, तू लग्न कर आणि लग्न झाल्यानंतर तुझ्या नवऱ्याकडे जाऊन तुला ज्या काही तुझ्या गोष्टी आहेत, स्वप्न पूर्ण करायचे ते कर. सो आपल्याकडे हेच शिकवलं जातं आणि त्याच मेंटॅलिटीमधून माझी स्वप्न मी पूर्ण करेन, नोकरी करून पूर्ण करेन हा डोक्यात विचार होता. आणि बऱ्याच वेळेला महिलांना स्वतःचं अस्तित्व ॲक्चुअली नसतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की लग्नाच्या आधी वडिलांचं नाव लावलं जातं, हं. लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावलं जातं. हां. सो आपली आयडेंटिटी कुठेतरी निघून जाते. सो ह्या बिझनेसने मला आयडेंटिटी दिली आणि त्याचसोबत इन्कम दिलं. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की या कंपनीतली मी पहिली करोडपती आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या म्हणजे 200, 500, ₹1000 वस्तू घेताना 100 वेळा हं. विचार करावा लागायचा. पण आता जर शॉपमध्ये गेली तर 25, 30, 35,000ची खरेदी करून मी सहज बाहेर येते किंवा कुठल्याही महिलांना काय आवडतं? ज्वेलरी, बरोबर? हां. सो आता मला ई-एम-आयवर ज्वेलरी घ्यावी लागत नाही. मला काही आवडलं तर मी डायरेक्ट घेऊ शकते. हा एवढा कॉन्फिडन्स प्लस माझ्या कुटुंबाचे, माझे स्वतःचे निर्णय मी आता स्वतः घेऊ शकते. ओके. आता तुम्ही ज्या डेझिग्नेशनवर आहात सफायर डायरेक्टर म्हणून, तर तुम्ही आपला अनुभव किंवा जर तुम्ही तुमच्या टीमला
जर काही सांगायचं असेल किंवा टीमसाठी त्यांचा कठीण काळ असेल, तर त्या कठीण काळामध्ये तुम्ही कसं त्यांना सावरता किंवा कसं त्यांना काय सांगू शकता त्यांना? कठीण काळात सावरण्यात म्हणजे मी जेव्हा कठीण काळ येतो, हं, तेव्हा एकतर त्यांना मार्गदर्शन देते, माझे अनुभव सांगते आणि प्रत्येक वेळेला ना मी स्वतः ते करते आणि त्या हं. टीमसमोर मी ठामपणे उभी राहते. माझं उदाहरण बघून माझी टीम ऑटोमॅटिक मोटिव्हेट होते. ओके. तुमच्या मते यशस्वी लीडरमध्ये कोणते गुण असावेत? यशस्वी लीडरमध्ये एकतर दूरदृष्टी असणं हं, गरजेचं आहे, संयम असणं गरजेचं आहे, सातत्य असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत लोकांना काय म्हणायचं आहे ते ऐकून घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, की एखादा लीडर आहे, तो स्वतः काय केलं हे सांगत नसतो. पण समोरच्याला समजून घेणं आणि त्याच्यातली लीडरशिप बाहेर काढण्यासाठी त्याचे जे पण काही म्हणणं आहे ते ऐकून घेणं खूप गरजेचं आहे आणि स्वतः उदाहरण बनणं गरजेचं आहे. कारण आपण एखाद्याला सांगू सांगू, की "तू हे कर, तू ते कर." तर तसं होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्यासमोर एक यशस्वी म्हणून उभे राहत नाही, तोपर्यंत समोरचा दुसरा लीडर घडणार नाहीये. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला निगेटिव्ह लोकं काही भेटतच असतील. हं. तर त्या निगेटिव्ह लोकांना कसं हाताळता तुम्ही? मी ॲक्चुअली निगेटिव्ह लोकांना हाताळायला जात नाही. मी हं, नेहमी पॉझिटिव्ह लोकांवरती फोकस ठेवते. कारण निगेटिव्ह लोकांना आपण हाताळायला गेलो, तर आपण निगेटिव्ह होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो मी प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा सॉल्युशन देण्याकडे फोकस ठेवते आणि त्या माध्यमातून जेवढं मला होता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. तुम्ही टीमला प्रॉडक्टची ट्रेनिंग कशी देता? मी टीमची ट्रेनिंग देण्यासाठी मी पहिले स्वतः प्रॉडक्ट वापरते. मी स्वतः त्याचे रिझल्ट घेतलेत. त्यामुळे मला सांगण्यामध्ये तो कॉन्फिडन्स येतो आणि मी स्वतः त्या प्रॉडक्टचं संपूर्ण नॉलेज माहिती घेते आणि ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन स्वतः डेमो दाखवून सुद्धा ट्रेनिंग देते. तुमच्या टीममध्ये नवीन लीडर्स कसे तयार करता? मी नवीन लीडर्स तयार करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात करते. त्यांना स्टेज देते, त्यांना त्यांचे निर्णय हं. घ्यायला देते आणि थोडंसं पुश करावं लागतं, की येस त्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती त्याला दाखवावी लागते. त्या पद्धतीने पुश करते आणि नवीन-नवीन लीडर्स तयार करण्याचा प्रयत्न करते. तुमची लीडर म्हणून एक काय दिनचर्या असते? काय दैनंदिन तुमचं हे असेल? येस. लीडर म्हणून मी पहिलं स्वतःवरती फोकस करते. हं, स्वतःसाठी वेळ देते. कारण दिवसभर मला जे काही करायचं आहेत ॲक्टिव्हिटीज त्यासाठी पहिलं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस होणं गरजेचं आहे, की आजच्या दिवशी मी कुठे उभी आहे. हं. त्याचं मी सेल्फ ॲनालिसिस करते. त्याच्यानंतर ट्रेनिंग, माझ्या टीमबरोबर कोऑर्डिनेशन ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर दिवसभराचं जे पण माझं प्लॅनर असेल, ते मी अपडेट करत असते. आता या कंपनीमध्ये तुम्ही बराच वेळ आहात. तर या कंपनीबद्दलचं तुमचं दीर्घकालीन व्हिजन काय आहे? या कंपनीमध्ये माझं दीर्घकालीन विजन हेच आहे, की मला हजारो लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे, जशी मी झालेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या महिला बघा बऱ्याच महिला ह्या खूप चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना खूप काही करावंसं वाटतं. पण हं. घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं, कधी-कधी सासू-सासरे या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना बाहेर पडता येत नाही. तर हा एक असा बिझनेस आहे, की तुम्ही तुमची मुलं, घर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हा बिझनेस करू शकता. सो या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना मला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करायला आवडेल. आता तुम्ही तुमच्या टीमला कसा कॉन्फिडन्स देता? कसा कसा विश्वास देता तुम्ही तुमच्या टीमला? मी माझ्या बोलण्यामध्ये पारदर्शकता ठेवते हं. आणि मी जे बोलते ते मी करते आणि त्यामुळे त्यांना एक उत्तम उदाहरण मिळतं आणि येस ते लीडरला फॉलो करतात आणि त्या माध्यमातून ते सुद्धा पुढे जातात. आता यामध्ये सातत्यपूर्ण एक महत्त्वाचं आहे. या सातत्य असणं महत्त्वाचं आहे. तर आता या सातत्यपूर्ण वाढीसाठी काय सांगाल तुम्ही? सातत्यपूर्ण वाढीसाठी एकतर ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. हं, कारण बऱ्याच लोकं जेव्हा नवीन या बिझनेसमध्ये येतात, त्यांना असं वाटतं ते इतर लीडर्सना बघतात आणि त्यांना असं वाटतं, की अरे हे 1,00,000 घेतायत, 2,00,000 घेतायत, 6,00,000 घेतायत, तर मी आता जॉइन झाल्यावर मला लगेचच इन्कम स्टार्ट होईल. तर तसं नसतं. त्यासाठी ट्रेनिंग, डुप्लिकेशन आणि सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं. हां. आत्ताच जसं तुम्ही म्हणालात डुप्लिकेशन, तर या सर्व व्यवसायामध्ये डुप्लिकेशन किती महत्त्वाचं आहे किंवा त्याला किती महत्त्व देता तुम्ही? या व्यवसायामध्ये डुप्लिकेशनच महत्त्वाचं आहे. हं, कारण डायरेक्ट सेलिंगमध्ये जेव्हा डुप्लिकेशन होतं, तेव्हा तुमचा व्यवसाय वाढायला मदत होतं. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल तुम्हाला देईन, की जसं आज मी इथे बसलेली आहे तुमच्यासोबत. हं. पण मी गेल्या 4 वर्षामध्ये माझे डुप्लिकेशन किंवा माझे क्लोन तयार केलेले आहेत. अनेक लीडर्स तयार केलेले आहेत, जे माझ्यासारखंच माझ्या पद्धतीनेच काम करतात. त्यामुळे जरी मी आता इथे बसलेली असेल, तरीसुद्धा माझे क्लोन हे पूर्ण मार्केटमध्ये काम करतायत.
सो माझी इन्कम कुठेही स्टॉप होणार नाही आहे, माझी इन्कम स्टॉप होणार नाही आहे आणि त्यांचीसुद्धा इन्कम स्टॉप होणार नाही आहे. सो तुम्हाला जर या बिझनेसमध्ये मोठा पैसा हवा असेल तर डुप्लिकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून टीमसुद्धा वेगाने वाढणार आहे आणि इन्कमसुद्धा वेगाने वाढणार आहे. हं. तुम्ही आता जशी ही माहिती आहे ती इतर लोकांपर्यंत पोहोचवत असाल, तर त्यातून कोणाला जर नवीन जॉइन व्हायचं असेल, तर त्या नवीन जॉइन होणारे असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? येस. नवीन जॉइन होणाऱ्या व्यक्तीसाठी मी हाच सल्ला देईन, की जसं मी आता तुम्हाला सांगितलं, की नवीन आल्या-आल्या बरेच जण काही लीडर्सना किंवा ऑलरेडी इन्कम घेणाऱ्या लोकांना बघतात आणि त्यांना असं वाटतं, की येस मी या बिझनेसमध्ये आलो, की मला लगेचच इन्कम मिळेल. पण तूप खाल्लं की लगेचच रूप येत नाही. सो त्यासाठी ट्रेनिंग शिकून घेणं गरजेचं आहे. तर मी नवीन लोकांना सांगेन, की या बिझनेसला थोडा वेळ द्या. म्हणजे कमीत कमी 6 महिने तुम्ही सुरुवातीला शिकून घ्या. हळू इन्कम स्टार्ट करा, जेणेकरून ते लाँग टर्म राहील आणि त्यासाठी शिक्षणावरती भर देणं म्हणजेच लर्निंग, ट्रेनिंग हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आपण करोडपती व्हावं. तर असं करोडपती होण्याचं स्वप्न तुम्ही कधी पाहिलं? आणि ह्या व्यवसायामध्ये खरंच करोडपती होता येतं का? येस. मी या बिझनेसमध्ये जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, की हं. ठरवून आले नव्हते. त्यामुळे करोडपती होण्याचं स्वप्नसुद्धा बघितलं नव्हतं. पण जसं-जसं मी सुरुवात केली, हळू पुढे केले आणि जेव्हा मला महिन्याला 1-2 लाख रुपये इन्कम यायला लागलं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रेनिंग्स किंवा इतर या इंडस्ट्रीमध्ये जे लीडर्स झालेले आहेत, ते सगळे असं इन्कम घेऊ शकतात हे मी पाहिलं. तेव्हा मला वाटायला लागलं, की येस मी या बिझनेसमधून इन्कम घेऊ शकते आणि मग मी त्या दिशेने बघायला सुरुवात केली स्वप्न आणि हे स्वप्न तर पूर्ण होऊ शकतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की या बिझनेसमध्ये अवघ्या 3 वर्षामध्ये पहिली महिला करोडपती मी झालेली आणि मला वाटतं डायरेक्ट सेलिंगच्या इंडस्ट्रीमध्ये फार कमी महिला असतील, की ज्या इथपर्यंत पोहोचलेल्या असतील. सो त्याचा मला अभिमान आहे. करोडपती लीडर बनण्यासाठीचं काय माइंडसेट तुमचा होता किंवा काय माइंडसेट असायला हवा? करोडपती होण्यासाठी जसं मी मगाशी पण म्हटलं, की सातत्य, अथक मेहनत करण्याची गरज आहे आणि हं. त्याचबरोबर तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवणं, अफर्मेशन्स करणं आणि टीमसोबत सतत कनेक्ट राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या टीममध्ये जास्तीत जास्त लोकांना इन्कम काढून देता, तेव्हा त्या माध्यमातून तुमचंसुद्धा इन्कम वाढतं आणि तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता. सो याच्यात स्वतःचा विचार करण्यापेक्षा जर तुम्ही टीमचा विचार केलात, तर तुम्ही नक्कीच हे इन्कम घेऊ शकता. आणि त्याचं उत्तम उदाहरण मी स्वतःच आहे. ओके. पॅसिव्ह इन्कमबद्दल काय मत आहे तुमचं? पॅसिव्ह इन्कम बघा, पॅसिव्ह इन्कम हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे कारण महागाई वाढलेली आहे. सो प्रत्येकजण काही ना काही पॅसिव्ह इन्कम शोधत असतं. तसंच हे इन्कम जसं मी म्हटलं, की महिलांना एक एक्स्ट्रा इन्कम देऊ शकतं त्यांची फॅमिली आणि मुलं सांभाळून आणि ते एक्स्ट्रा इन्कम मिळावं म्हणून मी सुद्धा हं. या बिझनेसमध्ये आली होती. पण हे एक्स्ट्रा इन्कम घेता, पॅसिव्ह इन्कम घेता, ते माझं कधी ॲक्टिव्ह इन्कम झालं कळलंच नाही. सो मी काही लोकांना सांगेन, की बघा बरेचसे जण जॉब करत असतात आणि त्यांना या इंडस्ट्रीमध्ये येताना भीती वाटते, की आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं यायचं? कारण हं. ते एक सिक्युअर इन्कम वाटतं. तर जे मी केलं, की सुरुवातीच्या काळात मी ह्या बिझनेसमध्ये सेटअप करत गेले, टीम वाढवत गेले आणि एका इन्कमवरती पोहोचल्यानंतर मी निर्णय घेतला, की आता मला माझ्या टीमपर्यंत पोहोचायचं आणि मी माझा जॉब सोडून दिला आणि त्या माध्यमातून माझं इन्कम सेट केलंय. सो इथे इन्कम तर नक्कीच मिळतं आणि त्यामुळे प्रत्येकाने या पॅसिव्ह इन्कमचा विचार करायचा आहे. कारण आता तुम्ही मेहनत करणार आहात. आता हं. तुम्ही तुमची जी ऊर्जा खर्च करणार आहात, ती तुम्हाला लाईफ लाँग इन्कम देणार आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये पेशन्स लागतो किंवा संयम ठेवावा लागतो. तर पेशन्स किती आणि कसा ठेवावा? बघा कुठल्याही बिझनेसमध्ये नॉर्मली तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी, हं. की 3 वर्ष ही कुठल्याही बिझनेसला तुम्हाला द्यावी लागतात. पण कधी-कधी असं होतं ना, की आम्ही म्हणतो की 3 वर्ष द्या. तर काही लोकांना असं वाटतं, की मी इथे जॉइन झालो, मी 3 वर्ष इथे आहे. पण नुसतं असून उपयोग नाही. तर तुम्हाला अथक मेहनत करणं गरजेचं आहे. आणि मी स्वतः 2 वर्षानंतर मला इन्कम चांगलं चालू झालं. हं. आणि 3 वर्षानंतर मी खरंच प्रॉपर सेट झाली या बिझनेसमध्ये. पण मी माझ्या नवीन डिस्ट्रिब्युटरना किंवा माझ्या नवीन लीडर्सना हे सांगेन, की तुम्हाला तितका वेळ लागणार नाही. कारण मी सुरुवातीला होती, जसं म्हणतो ना, की त्या रस्त्यात जे काटे होते, ते मी बाजूला करत आलेली आहे आणि तुमच्यासाठी मी राजमार्ग बनवलेला आहे. सो तुम्हाला फक्त फॉलो करून मागून यायचं आहे. कदाचित तुम्ही 1 ते 1.5 वर्षात सुद्धा इथून छान इन्कम, चांगलं इन्कम घेऊ शकता. नॉर्मल इन्कम तर लगेच घेतातच, पण एक चांगलं सेट इन्कम घेऊ शकता. या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीतरी असं वाटलं असेल, की आपल्याला फेल्युअर येतंय किंवा फेल्युअर आहे. तर आपण या फेल्युअरकडे कसं पाहता?
फेल्युअरकडे मी फीडबॅक म्हणून पाहते. म्हणजे मला त्यातून कळतं की येस, मी इथे चुकली आहे, तर मला हे करेक्शन करणं गरजेचं आहे. आणि खरंच त्या फेल्युअरमधून शिकत शिकत आपण पुढे पुढे जातो. म्हणजे अपयशातूनच आपल्याला पुढची यशाची पायरी दिसत हम्म. असते. सो मी त्या पद्धतीनेच फेल्युअरकडे पाहते, कारण त्याच्यामुळे आपल्याकडे हळूहळू पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यायला सुरुवात होते. आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मनात डायरेक्ट सेलिंग बद्दल बऱ्याचशा शंका असतात. हम्म. तर त्या ज्या शंका आहेत त्या त्या लोकांना तुम्ही कसं उत्तर द्याल? म्हणजे थोडक्यात तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग, चेन सिस्टम असं ह्या बिझनेसला बोललं जातं. तर त्याबद्दल मी एक सांगेन की डायरेक्ट सेलिंग याला आपल्या गव्हर्नमेंटमधून 2021 मध्ये प्रॉपर मान्यता मिळालेली आहे. इवन भविष्यात जसं आपण MBA करतो किंवा डिग्री घेतो, हम्म. तसं ह्या बिझनेसचं शिक्षण येणार आहे. पण आता जे लोकं या बिझनेसमध्ये येत आहेत, त्यांच्यासाठी खरंच अपॉर्च्युनिटी आहे की कुठल्याही वयाची शिक्षणाची अट नाही आहे. पण बऱ्याचदा काय होतं, जर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून विचारलं की जर तुम्ही आजारी असाल, हम्म. तर तुम्ही कोणाकडे जाणार? डॉक्टरकडे डॉक्टरकडे, बरोबर? किंवा तुमच्या गाडीमध्ये बिघाड झाला, तर तुम्ही कोणाकडे जाणार? मॅकॅनिककडे, राईट? पण हा बिझनेस करताना अशा लोकांकडे जाऊन या बिझनेसबद्दल चर्चा करतात किंवा त्यांना गाईड करणारी अशी लोकं असतात की ज्यांनी हा बिझनेस कधी केलेलाच नसतो. आणि या बिझनेसमध्ये ट्रेनिंगला खूप महत्त्व आहे. सो काही लोकं बघा तुम्हाला असंही सांगतात की मैंने तो किया था लेकिन यहाँ से मुझे सक्सेस मिला नहीं. तर सक्सेस कोणाला मिळत नाही? जे ट्रेनिंग किंवा हा बिझनेस शिकून घेत नाही किंवा ह्याचे डिटेलमध्ये नॉलेज घेत नाही. सो मी प्रत्येकाला हेच सांगेन की तुम्हाला जर या बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्हाला एक मेंटॉर असणं गरजेचं आहे. आणि तो मेंटॉर असा असणं गरजेचं आहे जो ह्या बिझनेसमधून सक्सेसफुल झालेला आहे. कारण एक सक्सेसफुल व्यक्तीच तुम्हाला सांगू शकते की तुम्ही या बिझनेसमध्ये कसं सक्सेसफुल होऊ शकता. सो मी असं सांगेन की योग्य मार्गदर्शन आणि योग्य कंपनी निवडली तर नक्कीच तुम्ही सगळेजण खूप छान इन्कम घेऊ शकता. मी आणखीन एक सांगेन सर्व महिलांना की अगदी शून्य, कारण बऱ्याच वेळेला कुठलाही बिझनेस करताना आपल्या मनात एक भीती असते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भांडवल. तर शून्य इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही खरंच हा बिझनेसमध्ये येऊ शकता. तुमच्या वेळेनुसार हा बिझनेस करू शकता आणि त्याच माध्यमातून तुम्ही खूप छान इन्कम घेऊन स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम अनुभवू शकता. सो मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने, आणि येस मी बराच वेळ महिलांबद्दल बोलली, पण हा ॲक्च्युली पूर्ण प्रॉपर फॅमिली बिझनेस आहे. सो इथे खरंच जेंट्ससुद्धा छान पद्धतीने काम करू शकतात आणि खूप चांगलं इन्कम घेऊ शकतात. डायरेक्ट सेलिंगबद्दलच्या शंकांचं निरसन आणि यशस्वी लीडर कसं बनायचं याबद्दलचा मी माझा अनुभव शेअर केला आहे. आज मी एक करोडपती लीडर आहे आणि हा प्रवास शक्य झाला तो माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि मला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या गुरूंमुळे, म्हणजेच माझ्या कंपनीचे माननीय CMD विकास गोपाळ सर, माननीय MD प्रिया मॅम आणि बिझनेस कोच शिंदे सर यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच माझे लीडर्स आणि टीमचे सुद्धा खूप खूप आभार. जय VR मोर. हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.